श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले पांडवांचे वैवाहिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, व्यास महर्षींना पाहताच सर्व पांडव आणि कीर्तिमान द्रुपद राजा सर्व उठून उभे राहिले आणि सर्वांनी महर्षींना अभिवादन केले. महात्म्या व्यास महर्षींनी त्यांच्या अभिवादनाचा आनंदाने स्वीकार केला आणि नंतर त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारून ते सुवर्णाच्या निर्मळ आसनावर बसले. अलौकिक तेजाने समृद्ध असलेल्या व्यास महर्षींनी अनुज्ञा दिल्यावर ते सारे बहुमोल उंची आसनावर बसले. थोड्या वेळाने द्रुपद राजाने महर्षींना द्रौपदीच्या बाबतीत अगदी सौम्य शब्दात एक प्रश्न विचारला. एकच स्त्री अनेक पुरुषांची धर्मपत्नी कशी होऊ शकेल? हा संकर होणार नाही का? या माझ्या शंकेचे निरसन महर्षींनी करावे. व्यास महर्षी म्हणाले, बहुपतित्वाचा हा धर्म म्हणजेच आचार अतिशय गहन आहे आणि शास्त्राच्या गुंतागुंतीमुळे वाक्छलामुळे तो अधिकच बिकट होऊन बसला आहे. म्हणून ज्याचे जे मत असेल ते त्याने अगदी मोकळेपणाने बोलून दाखवावे. मी सर्वांची मते ऐकावयास तयार आहे. द्रुपद म्हणाला, भगवान, माझ्या दृष्टीने हा निर्भेळ अधर्म आहे. जगाच्या रीतीशी तो विसंगत आहे आणि तो वेदविरुद्धही आहे. एक स्त्री अनेक पुरुषांची पत्नी होऊच शकत नाही. आपल्या प्रतिष्ठित प्राचीन पूर्वजांनी या धर्माचे कधीही आचरण केले नव्हते आणि जाणत्या लोकांनीही कधीच अधर्माचरण करू नये असे माझे म्हणणे आहे. म्हणून युधिष्ठिराच्या म्हणण्याप्रमाणे हा विवाह करण्यास माझे मन धजत नाही. हा विशिष्ट धर्म बहुपतिकत्वाचा आचार मला नेहमीच संशयास्पद वाटत आलेला आहे. धृष्टद्युम्न म्हणाला, तपोधन विप्रश्रेष्ठ भगवन, शीलसंपन्न असलेला कोणता ज्येष्ठ भ्राता आपल्या धाकट्या भावाच्या पत्नीशी समागम करील? धर्म अतिशय सूक्ष्म म्हणजेच गहन असल्यामुळे त्याचे यथार्थ स्वरूप आम्ही मुळीच जाणू शकत नाही. म्हणून अमुक एक धर्म आहे आणि अमुक अधर्म आहे असा निर्णय करता येणे आमच्यासारख्या सामान्य लोकांना अशक्य आहे. यामुळे द्रौपदी 5 पतींची पत्नी व्हावी ही गोष्ट धर्म्य आहे की अधर्म्य आहे हे आम्ही ठरवू शकत नाही. युधिष्ठिर म्हणाला, माझ्या वाणीने आजवर कधीही असत्याचा उच्चार केला नाही. माझ्या मनाचा कलही अधर्माकडे मुळीच नाही. ज्या अर्थी माझे मन या गोष्टीला म्हणजेच बहुपतिकत्वाला अनुकूल आहे त्या अर्थी हा अधर्म असणे शक्यच नाही. धर्मिष्ठ स्त्रियांमध्ये श्रेष्ठ असलेल्या गौतमी म्हणजे गौतम ऋषीच्या कुळातील जटिलेने 7 ऋषींशी विवाह केला होता असे पुराणांतरी वर्णन आहे. तसेच तपश्चर्येच्या योगाने शुद्ध झालेल्या मुनिजा नामक वृक्षकन्येने प्रचेतस हेच सर्वांचे नाव असलेल्या 10 भावांबरोबर समागम केला असेही पुराणांतरी आहे. आपण धर्मज्ञांमध्ये श्रेष्ठ आहात. गुरु जे सांगतो ते धर्म्यच म्हणजे धर्माला अनुसरूनच असते असे म्हणतात. माता ही सर्व गुरूंचा गुरु असते. ही कृष्णा भिक्षेप्रमाणे आहे असेच समजून तुम्ही सर्व मिळून हिचा उपभोग घ्या असे आमची माता म्हणाली होती. द्विजश्रेष्ठ,
ती जे बोलली तोच सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे मी मानतो. कुंती म्हणाली, होय, धर्मशील युधिष्ठिर जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे. मला असत्याची फार चीड आहे. असत्यापासून माझी कशी सुटका होईल? व्यास महर्षी म्हणाले, कल्याणी कुंती, असत्यापासून तुझी निश्चित मुक्तता होईल. हा सनातन म्हणजे फार प्राचीन काळापासून चालत आलेला धर्म आहे. द्रुपद राजा, ज्याच्या आधारावर हा धर्म बहुपतिकत्वाचा आचार सनातन धर्म ठरतो आणि त्याचा आचार विहित कसा ठरतो ते मी सर्वांच्या देखत स्पष्ट करून सांगणार नाही. तुला एकट्यालाच ते मी सांगेन. तू अवधान देऊन ऐक. पण एक गोष्ट मात्र खरी आहे. युधिष्ठिर म्हणाला त्याप्रमाणे हा विहित धर्मच आहे, याविषयी कसलीही शंका नाही. वैशंपायन म्हणाले, एवढे बोलून प्रभू भगवान द्वैपायन व्यास महर्षी उठले आणि द्रुपदाचा हात हातात धरून ते राजभवनामध्ये गेले. इकडे पांडव, कुंती आणि पार्षद धृष्टद्युम्न त्या दोघांची मार्गप्रतीक्षा करीत इकडे तिकडे हिंडत राहिले. द्रुपदाला महालामध्ये घेऊन गेल्यावर अनेक पतींनी एका पत्नीशी विवाह करणे ही गोष्ट धर्मसंमत कशी आहे हे महर्षी व्यासांनी त्याला विवरून सांगितले. महर्षी व्यास म्हणाले, राजा द्रुपदा, फार प्राचीन काळची गोष्ट आहे. नैमिषारण्यामध्ये एकदा देवांनी सत्र आरंभिले. त्या सत्रामध्ये यज्ञीय पशूंचा वध करण्याचे काम वैवस्वत म्हणजे सूर्यपुत्र यमाकडे आले. यज्ञामध्ये यमाने शामित्राची म्हणजे पशुघाताची दीक्षा घेतली असल्यामुळे यज्ञीय पशूचा वध करण्याशिवाय अन्य प्राण्यांचा वध करण्याकडे त्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे जगातील प्रजेपैकी कुणाचाही घात त्याने केला नाही. मृत्यूचा ठराविक काळ निघून गेल्यामुळे लोक मरेनासे झाले आणि यामुळे स्वाभाविकच लोक उदंड झाले. प्रजेची संख्या बेसुमार वाढली. असा चमत्कारिक प्रकार झाल्यामुळे यातून काहीतरी मार्ग शोधून काढण्याच्या इराद्याने इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, साध्यदेव, रुद्र, वसु आणि अश्विनी कुमार तसेच विश्वाचे आधिपत्य करणारा प्रजापती आणि इतरही देव एकत्र जमले. नंतर सारे देव एकजुटीने प्रजापतीला म्हणाले, जगातील माणसांच्या संख्येत बेसुमार वाढ फार झपाट्याने झाल्यामुळे आम्ही सर्व देव विलक्षण चिंताग्रस्त झालो आहोत. या चिंतेमुळे आमच्या मनाचे सारे स्वास्थ्य लयाला गेले आहे. आम्ही उद्विग्न झालो आहोत. आमच्या मनाला स्वास्थ्य हवे आहे, म्हणून आम्ही सर्वजण आपणास शरण आलो आहोत. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.